नमस्कार मित्रमैत्रिणींनो, हाच तो व्हिडिओ आहे की जो इंस्टाग्रामनी जवळपास 7 तास ब्लॉक केला होता. राहुल गांधी आणि थलपती विजय यांचा हा व्हिडिओ 1 मिनिटाचा व्हिडिओ. पण या व्हिडिओमुळे नेमकं कोणाला त्रास झाला, कोणाच्या पोटात दुखायला लागलं, कोणाचं अंग थरथरायला लागलं, कोणाची घाबरगुंडी उडाली की राहुल गांधी आणि थलपती विजय असे एकत्र आले, छान शेक हँड करताय, थलपती राहुल गांधी सोबत स्वतः सेल्फी काढतो आहे, ते काहीतरी कानात एकमेकांशी बोलत आहे, हात वर करत आहेत दोघांनी एकमेकांना मिळून. आणि असा सगळा जो काय थलपती विजयचा हा शपथविधी सोहळा होता काल मुख्यमंत्रीपदाचा, हा व्हिडिओ इतका चालला की या व्हिडिओला जवळपास 7 मिलियन म्हणजे 70 लाख लोकांनी लाईक केलं. शपथविधीच्या या व्हिडिओला 70 लाख लोकांनी लाईक केलं, तर बघितलं तर करोडो लोकांनी तो पाहिला. म्हणजे 2-3 तासामध्ये तो असा पसरला वाऱ्यासारखा. आणि तो पसरला आणि ज्या पद्धतीने तो शेअर व्हायला लागला, सगळीकडे तो फोटो दिसायला लागला, सगळीकडे ते सेल्फीचे व्हिडिओ दिसायला लागले, सगळीकडे हे किती एकत्र आहेत, सोबत आहेत हे दिसायला लागलं. आणि त्याच्यामुळे कुणाचं तरी काहीतरी हालायला लागलं, कुणीतरी घाबरलं आणि त्यांनी हा व्हिडिओ ब्लॉक करायला लावला. खरं तर इंस्टाग्रामवर जेव्हा अशा गोष्टी ब्लॉक होतात तेव्हा त्याच्यामध्ये एक ते काहीतरी बाबा व्हायलेंट कंटेंट असतो किंवा त्याच्यामध्ये काहीतरी खूप भयंकर मन विचलित करणारं काहीतरी असेल किंवा काहीच्या काही खोटं माहिती सगळी दिलेली असेल तर व्हिडिओ ब्लॉक करण्यात येतात. पण याच्यात असं काहीही नव्हतं. जे झालं जसं झालं त्याचे फक्त तुकडे तुकडे 1 मिनिटात बसवलेले होते. हा व्हिडिओच उडवून टाकला. आता याच्यावरून वेगवेगळे अंदाज काढले जात आहेत. अर्थात तुम्हाला माहिती आहे की रोख कोणाकडे असेल. पण हे मी तर म्हणते की समजा भाजपवाले घाबरले असतील तर घाबरण्यासारखं काहीच नाही आहे ना साहेब. याच्यात देशामध्ये जवळपास कितीतरी 20पेक्षा जास्त राज्यांमध्ये आज सत्तेमध्ये भाजप आहे. तेच जसं म्हणतात तसं की आम्ही सगळीकडे असं पसरलेलो आहोत. तर मग एवढे राज्य जर का त्यांच्याकडे असतील तर त्यांच्याकडे घाबरण्यासारखं असं काय आहे. मग जर का हेच सत्ता यांच्याकडे आहे असं ते म्हणत आहेत आणि तरी ते घाबरत असतील, याचा अर्थ कुठेतरी त्यांना भीती आहे की लोकांच्या मनामध्ये ते नाही आहेत. म्हणजे ज्या प्रकारे लोक शिट्ट्या वाजवत होते, टाळ्या वाजवत होते थलपती विजयच्या भाषणाला, आणि त्या विजयचं भाषण पण असं डेंजर का सुरुवातच तो असं म्हणतो, सोशलिस्ट सेक्युलर डेमोक्रेटिक इरा स्टार्ट्स नाव, एकदम ॲक्शन मोडमध्ये. आणि सेक्युलर वगैरे शब्द म्हणजे तुम्हाला माहिती आहे कोणाला झोंबतात. सेक्युलर म्हणजे सर्व धर्मसमभाव, सगळ्या धर्माला मी एकत्र घेऊन चालेल, ख्रिश्चन असो, मुस्लिम असो, हिंदू असो, कुणीही असो, माझ्यासाठी सगळे सारखे असतील. हेच तर आपल्या संविधानकर्त्यांनी आपल्याला सांगून ठेवलेलं आहे की राज्यकर्त्यांसाठी सगळ्या धर्माचे लोक सारखे असले पाहिजे. राज्यकर्त्यांनी या सगळ्यांमध्ये एकोपा निर्माण व्हावा असे प्रयत्न केले पाहिजे, असं संविधानात लिहिलेलं आहे. मात्र तसं असं छातीटोकपणे बोलणारा माणूस काल बघितला आणि व्हिडिओ ब्लॉक करायला लावला. तो व्हिडिओ ब्लॉक केल्याच्या नंतर हजारो लोकांनी ते शेअर केलं, ती पोस्ट शेअर केली. असं कसं ब्लॉक होऊ शकतं, अरे काय झालं. मग नंतर लगेचच जेव्हा लोक म्हणायला लागले की अरे बघा मोदी घाबरले, अरे असं कसं अमित शहा घाबरले, फडणवीस घाबरले, असं जेव्हा लोक बोलायला लागले, मग त्यांनी दबक्याच याच्यात 7-8 तासानंतर म्हणजे वेळ निघून गेल्याच्यानंतर तो व्हिडिओ पब्लिक करून टाकला. म्हणजे परत जशाला तसा आणून दिला. पण तो जो पिरियड होता ना, कारण काल शपथविधी होता, म्हणजे काल दिवसभर लोक तेच पाहत होते थलपती काय बोलला. म्हणजे ती तमिळ भाषा आपल्याला समजत नाही आहे, पण ती ऐकायला एकदम छान वाटत होती. म्हणजे मला एवढं भारी वाटत होतं ते ऐकून. आज त्याचं ट्रान्स्क्रिप्टसुद्धा आलेलं आहे, म्हणजे इथे मी तुम्हाला लावून देते काय काय. थलपती डायरेक्ट म्हणजे असं वाटत होतं की मोदीजींनाच काहीतरी बोलतोय तो. जसं थलपती असं म्हटला, मी काही देव वगैरे नाही आहे, मी काही देव माणूस पण नाही आहे, मी साधा मनुष्य आहे, मला सगळ्या भावना आहेत. हे मला वाटलं वाक्य मोदींसाठीच होतं. कारण मोदी म्हणतात की म्हणजे मला नाही वाटत मी बायोलॉजिकल है ना, मुझे नहीं लगता की मैं बायोलॉजिकल हूँ, असं मोदीजी म्हणलेलं आहे. बरोबर उलट, बरोबर त्या वाक्याला अंडरलाईन करत की मी देव नाही, मी माणूस आहे. पुढे थलपती म्हणतो की मी हे करीन, मी ते करीन, मी असे वादे करत नाही. ते पण मोदींनाच होतं. आले तेव्हा 15 लाख तुमच्या खात्यात येईल, 2 कोटी रोजगार मिळेल, शेतकऱ्यांचं उत्पन्न दुप्पट होईल, त्या सगळं जे काय ते बोलले, झालं का असं. हे असे वादे थलपती डायरेक्ट म्हटला, मी वादे करणार नाही.
पण मी जे करेन ते मी बरोबर करेन, जे करायला पाहिजे ते करेल आणि तुम्ही मला विचारत राहा. आता एवढं दमदार भाषण दिलं आहे त्यांनी. अजून खूप म्हणजे त्याच्यामध्ये काय काय होतं तुम्ही जर ते पूर्ण पाहिलं, मराठी ट्रान्स्क्रिप्ट आज आलं आहे. मला कमेंट करून नक्की सांगा नेमकं काय खटकलं असेल, नेमकं काय दुखलं असेल हेही सांगा. आणि सूत्रांकडून अशी माहिती मिळते आहे की थलपती विजय राहुल गांधी यांना असं सांगितलं की तुम्ही 2029च्या इलेक्शनची बिलकुल काळजी करू नका. आपण तमिळनाडूमध्ये जसा विजय हासिल केलेला आहे तसाच आपण 2029च्या लोकसभेमध्ये मिळून जे आहे ते या सत्तेला टक्कर देऊ आणि 100% जे आहे ते यांना हरवू, असं सूत्रांकडून माहिती मिळते आहे. मला असं वाटतं तुम्हाला असं वाटत असेल की हां, ही माहिती जी आहे ती खरी हो आणि असंच हो, आपल्या देशाला सुद्धा चांगले दिवस लवकरच येवो. थांबते. थँक यू सो मच.